पितृवचन म्हणजे काय? तर पुत्राने पित्याची सेवा करणं म्हणजे पितृवचन. मग बरं, आई वडिलांची सेवा केल्यावर देव आपलाच होतो का? तर महाराज म्हणतात होतो. आपण म्हणतो ना, चोकोबरायच्या पत्नीचं बाळंतपण कोणी केलं? देवानं केलं. चोकोबरायच्या पत्नीचं बाळंतपण देवानं केलं. चोकोबरायच्या पत्नीचं बाळंतपण देवानं केलं. पण का केलं याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. करा भजन विठाला विठाला. तर मंगळवेढेचे निष्ठावंत वारकरी चोकोबराय आणि चोकोबरायचे वडील रानोबा यांचं शरीर थकलं. मग रानोबा त्यावेळेस चोकोबरायला आवाज देतात, चोका, अरे चोका इकडे, माझी कंबर मला धुता येणार रे. चोकोबराय आले आणि चोकोबरायनी असं धरलं. महाराज, मोठ्या माणसाची कंबर एकट्या माणसाला कशी धुता येईल? चोकोबरायनी असं धरलं. तेवढ्या सोयराबाई मागून आल्या आणि सोयराबाई म्हणाल्या, सोयराबाईने अविरत भाषेने असा इशारा केला की धनी मी धुते कंबर म्हणून. आणि सोयराबाईंनी कंबर धुतली. आणि रानोबाला नेसायला एकच धोतर होतं म्हणून सोयराबाई म्हणाल्या, या धोत्रानं पुसावा. तर नेसायला काय म्हणून सोयराबाईंनी स्वतःच्या पदरानं सासऱ्याची कंबर पुसली. आणि सोयराबाई म्हणाल्या की धनी त्यांना बाजावर, मामाजींना बाजावर नेऊन ठेवा. आणि हे प्रकरण पाहून चोकोबरायच्या डोळ्यात अश्रू आले. आणि चोकोबरायच्या डोळ्यातला एक थेंब रानोबांच्या पाठीवर पडला. आणि त्यावेळेस रानोबा म्हणतात, चोका, अरे चोका का रडतोस रे? तुला माझी कंबर धुवावा लागली म्हणून रडतोस का रे? त्यावेळेस चोकोबराय म्हणतात, नाही बाबाजी, असं काही नाही. मग चोकोबराय असं धरतात, बाजावर नेऊन ठेवतात. त्यावेळेस मग रानोबा म्हणतात, चोका तुला एक विचारू? त्यावेळेस चोकोबराय म्हणतात, विचारा ना बाबा. त्यावेळेस रानोबा म्हणतात, चोका माझी कंबर धुताना बांगड्यांचा आवाज आला. ज्या आरती बांगड्यांचा आवाज आलता त्या आरती माझी कंबर कुणीतरी महिलेनंच धुतली. आणि माणसाची कंबर धुण्याचा अधिकार फक्त 3च महिलांना आहे. एक म्हणजे आपली जन्मदाती आई, दुसरं म्हणजे आपली धर्मपत्नी, आणि तिसरं म्हणजे आपली मुलगी. मुलीला जर कधी बापाची कंबर धुण्याची वेळ आली असेल तर अवश्य धुवावी. 1000 सप्ते केल्याचं पुण्य लागते. मग रानोबा म्हणतात, चोखा तुला आजी नाही म्हणजे मला आई नाही, तुला आई नाही म्हणजे मला पत्नी नाही, तुला बहीण आहे, मला मुलगी आहे, तर ती बुलढाणा जिल्ह्यात दिल्ली आहे, ती एवढ्या लांब येऊ शकत नाही. मग माझी कंबर धुतली कोणी? त्यावेळेस चोकोबराय म्हणतात, मामाजी, बाबाजी तुमची कंबर तुमच्या सुनेनं धुतली. त्यावेळेस रानोबा म्हणतात, चोका सुनबाईला आवाज दे. चोकोबराय आवाज देतात, सोयरा, तुला बाबा बोलवतात. सोयराबाई आल्या आणि सोयराबाई म्हणाल्या, जी मामाजी. मग रानोबा म्हणतात, ए माय बस ये, तू माझी कंबर धुतली. त्यावेळेस सोयराबाई म्हणाल्या, जी मामाजी मी धुतली. मग रानोबा म्हणाले, तुला माझी कंबर धुताना किळस नाही आली? एखाद्या मुलानं जर दुधाचा काला जर जास्त वेळ चिवडला तर त्याची जन्मदाती आई तो काला खात नाही, त्याची किळस करते. आणि तुला माझी कंबर धुताना किळस नाही आली. त्यावेळेस सोयराबाई म्हणतात, नाही मामाजी. त्यावेळेस रानोबा म्हणतात, कसं काय? मग सोयराबाई म्हणतात, मामाजी मी तुमची कंबर धुताना सासऱ्याचं नातं धरलं नाही,
मी तुमची कंबर धुताना सासऱ्याचं नातं धरलं नाही तर मी तुमची कंबर धुताना मी तुम्हाला स्वतःचा बाप समजलं आणि कंबर धुतली. आणि हे ऐकून चोखोबऱ्याच्या डोळ्यात गळ 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 हसू यायला लागले. आणि चोखोबऱ्या रानोबाचं वर पाहतात आणि रानोबा म्हणतात, देवा, अरे ऐक रे देवा, जगात नंबर 1 ची सून दिलीच रे. पण ऐक देवा, ज्या सुनेनं माझं एवढ्या कालच्या पात्रतेचं काम केलंय, कधी जर वेळ पडली तर तुला माझ्या सुनेचं एवढ्या खालच्या पात्रतेचं काम करावं लागल. म्हणून चोखोबरायच्या चोखोबाची बहीण माझी कंबर पुसली तो पदर तुला डोक्यावर घ्यावा लागल. म्हणून जगाचा बाप 27 दिवस लुगडं नेसून चोखोबराईच्या घरी राहिला. मग रानोबा म्हणतात, एवढंच नाही देवा, माझ्या सुनेला असा मुलगा दे, माझ्या सुनेला असा मुलगा दे की मी मोठा झाल्यावर वजन केलंय, माझ्या मुलानं सुद्धा मोठा झाल्यावर वजन केलंय, पण माझ्या सुनेला असा मुलगा दे, असा मुलगा दे की त्यानं जन्माला येताच वजन करावं, परिणाम उपजताची कर्म मेळा. वाचे विठ्ठल सावळा, हा कर्म मेळ्यासारखा पुत्र काहून जन्माला आला, कस काय जन्माला आला, तर पितृ आई वडिलांची सेवा केल्यामुळं, आई वडिलांची आज्ञा पाळल्यामुळं, आई वडिलांची सेवा केल्यावर देव सुद्धा आपल्यासा होतो. आणि यालाच म्हणतात पितृवचन. पितृवचन सेवा